पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. 10वीची एक्झाम आणि सीईटी एक्झाम यांना कंपेअर करू नका. दोन्ही पेपरचं स्वरूप, एक्झामचं स्वरूप वेगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही 10वीच्या मार्कांवरून सीईटीला चांगले मार्क पडत असतील म्हणून ब्लेम करत असाल तर ते चुकीचं आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बास आता, कंटाळा आलाय. पुरावे असतील पुराव्यानिशी या, नाहीतर बडबड करणं बंद करा. म्हणजे सीईटीच्या स्कॅम विरोधात बोलणारे जे व्हिडिओ आता युट्यूबवर येत आहेत, मग ते शिंगारे सरांचे असतील, अद्वैत जोशी सरांचे असतील, म्हणजे स्वयं फिजिक्स सरांचे असतील किंवा इव्हन कुणाचे असू दे, कॉमेंटमध्ये एक दोन तर लोक असे आपल्याला दिसतातच की त्यांचं म्हणणं काय असतं, पुराव्यानिशी बोला. तुम्ही न्यायालयात जर असं गेला तर न्यायालय पहिल्या दिवशी तुमची केस आउट करेल, जे गेल्या वर्षीच घडलं होतं. मग आमच्याकडे पुरावे नाही आहेत पुरावे. या मुद्द्यात मला फक्त सांगायचंय काय, की आमचं टार्गेट आहे 100% आहे. बरं, या 100% साठी आम्ही ह्यांना बाजूला सोडूया. इथं काय करावं लागतंय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट म्हणजे ना, आपण मॅथ्स पासून सुरुवात करूया. तुम्ही मॅथ्स मध्ये जर विचार केला तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एका प्रश्नासाठी मला कोनिक सेक्शनमध्ये पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला सर्कलचा पण त्यात पार्ट इन्क्लूड आहे. म्हणजे हे 4 मोठे टॉपिक मला करायचे आहेत. त्यातला एक प्रश्न मला येणार आहे आणि तोही जेईई लेव्हलचा येणार आहे. म्हणजे पुस्तकातला येईलच, गॅरंटी नाहीये. बरं, हा एक झाला टॉपिक. तसे 11वीचे माझे 7-8 टॉपिक आहेत ते करायचे आहेत. इंटिग्रेशन सारखा एकच टॉपिक असा आहे, की बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांना पुस्तकातले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होत नाहीत. इथं 100% मला पुस्तक तर पहिल्यांदा परफेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. पण त्याचबरोबर सीईटीचे पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्याचबरोबर जेईई लेव्हलचे क्वेश्चन्स येत आहेत. तर 2020 पासूनचे तरी जेईचे पीवायक्यूज बघायचे आहेत. एकाच कन्सेप्टवर बेस्ड क्वेश्चन्स मला सोडवावे लागतात. वेळ लागतो रे त्याला, वेळ. बरं, हे करत असताना मॅथ्स नाहीये, मला फिजिक्स पण करायचं आहे, केमिस्ट्री करायचं आहे, 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड, प्रॅक्टिकल्स करायचे आहेत कॉलेजमध्ये जाऊन, जर्नल सबमिशन कंप्लीट करायचं आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर ऑफलाईन क्लास आहे, त्यांचा सिलेबस कंप्लीट करायचाच आहे, त्यांचा होमवर्क, त्या परीक्षा, हे सगळं मला करायचं आहे. एवढं करून पण ना, 98 पर्यंत मी पोहोचलो तरी मला ती अचिव्हमेंट वाटते. होय, 98 पर्सेंटाईल पडतात सांगा बघू. पण बरीचशी मुलं अशी आहेत 96, 97 मध्ये, 98 वाले पण आहेत, 99 वाले पण आहेत, 99.88 पण आहे माझ्याकडे, 100% नाहीये. मग इथंच माझ्यासारख्या शिक्षकाला काय वाटतं, की माझे विद्यार्थी 18-18 तास, 15 तास, 12 तास सकाळी 6 पासून सकाळी 6 ला येणारे स्टुडंट रात्री 12 पर्यंत अभ्यास करत बसते. ओके. ड्रॉप घेतलेली मुलं आहेत माझ्याकडे आणि एवढे कष्ट करून 97, 98 पर्यंत पोहोचतायत. मग अशी कुठली मुलं आहेत, की ज्यांच्याविषयी आमच्याकडे पुरावेच नाहीयेत. पण 10वी फेल आणि सीईटीत 99.99% मग आता इथं एकच मुद्दा आहे. कुठला मुद्दा आहे, की आम्हाला कुणाकडनं होप्स वाटतायत, की आम्हाला होप्स वाटतायत, की सिस्टमकडून. ओके, की आता हा विषय आला सिस्टम म्हणलं, की बरेचसे मला माहिती आहेत, "सर द्या आशा सोडून, काही होणार नाहीये." तर मी आता म्हणतोय, की आता आशा सोडूनच द्यायची म्हणली, तर काय-काय सोडून द्यावं लागेल? ओके, सी सोडून द्यावं लागेल. बरोबर आहे. व्हिजिट यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं लागेल. वाचन सुद्धा आता पॉसिबल नाही राहिलं, लक्षात घ्या. पी-आय-सी-टी तर सोडून जावा. पण आता याच्यात मला काय सांगायचंय बघा, मी तुम्हाला सांगतो. इथं प्रचंड हार्ड आहे आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, हे हार्ड तुमचं वाया कधीही जात नाही. मी माझ्या अनुभवातून सांगतोय. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी एम-बी-ए, सीईटीची तयारी सुरू केली होती, लक्षात घ्या. एम-बी-ए एच-आर-डी म्हणूया आपण. ओके. आणि तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, 1 वर्षभर मी प्रिपरेशन केलं. नाही यश मिळालं. पण मी कष्ट प्रामाणिकपणे केलं होतं, बरं का, लक्षात घ्या. कष्ट खूप मी प्रामाणिकपणे केलं होतं. नाही वाया गेलं. त्याचा मला आजही फायदा होतोय. आजही फायदा होतोय. तुम्ही आता सीईटीसाठी हार्ड करताय ना, भलेही स्कॅम करणारे तुमच्या पुढे जातील आत्ता. होय. पण नंतर मात्र मी तुम्हाला सांगतो, यालाच यश मिळणार आहे. बरं, आता यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मला बनवावा लागणार आहे, की तुम्ही याच्यापासून वाचण्यासाठी पैसे भरून तुम्ही रिझल्ट विकत घेतलाय. पण हे विकत घेणं कुठपर्यंत तुम्ही करणार आहे? कुठपर्यंत? तर इथं मी तुम्हाला सांगतो, शोकांतिका अशी आहे, की क्लिअरली बघा मी काय सांगतो तुमच्या लक्षात येतंय का? आज आपण यांच्या विरोधात बोलतोय, आवाज उठवतोय, आवाज उठायला लागलेला आहे. पण आपल्यातलेच काही जण काय म्हणतायत, की राहू दे, पब्लिसिटी स्टंट नका करू किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय, सरांच्या चॅनलवरचा एक व्हिडिओ मी माझ्या क्लासमधल्या मुलांना रिक्वेस्ट केलं. सगळ्यांनी तो व्हिडिओला नुसतं लाईक, शेअर नाही, हाइप सुद्धा केलं.
बऱ्याच मुलांच्या नाही, सगळ्याच मुलांच्या स्टेटसवर तो व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. हाच व्हिडिओ, ओके, हाच व्हिडिओ मला पाहिजे, की मुख्यमंत्र्यांपर्यंत, माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवा. अद्वैय सरांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, की या व्हिडिओज खाली कॉमेंट आहेत. ठीक आहे, व्हिडिओला हाईप करा, वी वॉन्ट जस्टिस. लक्षात घ्या, सगळं तुम्ही किती पण ओरडून ओरडून सांगा, हे सर ते सरकारबद्दल मला काही बोलायचं नाहीये. पण लोकांच्या मनात असंतोष थोडाफार यायला लागलाय, लक्षात घ्या. हाईप करा प्लीज. व्हायरल विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या. विद्यार्थी आहेत, ओके. सो वी आर विथ यू वगैरे अशा गोष्टी दिसतायत मला, लक्षात घ्या. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, इथंच मी ते कॉमेंट बघितलं होतं बरं का. मला तुम्हाला ते वाचून दाखवायचं आहे. ओके. खूप महत्वाचं कॉमेंट आहे का? ते डिलीट केलं का? ठीक आहे, थांबा 1 मिनिट बघा. मी तुम्हाला सांगतो, तो कॉमेंट ना ऐकून खूप त्रास झाला होता, लक्षात घ्या. आय थिंक त्यांनी ते डिलीट केलं. बरं झालं, बरं झालं. ओके. त्यांचं म्हणणं काय होतं, लक्षात घ्या. बरं ठीक आहे. काहीही होणार नाही, त्यांना खूप बाकीची कामं आहेत. हां, आहे कॉमेंट अजून बरं का, लक्षात घ्या, की "सर व्हिक्टिम कार्ड खेळणं बंद करा." अरे आम्ही व्हिक्टिम कार्ड नाही हे करत. आम्ही नाहीये विद्यार्थी, आम्ही त्यांचे पालक आहोत, लक्षात घ्या. इथं व्हिक्टिम कार्ड नाहीये, आमच्या मुलांच्यावर अन्याय झालाय. तर खरोखरच सबळ पुरावे असतील तर कोर्टावर जाऊन सीईटी सेलला एक्सपोज करा. कोर्टात गेल्यानंतर जे पुरावे द्यायचे ते सीईटी सेलकडेच आहेत. सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडेच आहे, सेंटर्स कुठले होते हे त्यांच्याकडेच आहे. ओके. नुसते 10वी मार्क 12वीच्या मार्काचे तुणतुणे वाजवणे बंद करा. साहेब मी तुम्हाला काय सांगतोय बघा, विद्यार्थी नाहीयेत ते, पालक आहेत. तुणतुणे मी ॲज अ शिक्षक म्हणून सांगतोय, 10वीत फेल स्टुडंट नाही हो आणू शकत. कोर्टात जर तुम्ही फक्त हेच सांगत बसला, तर पहिल्याच तारखेला न्यायाधीश तुमच्या तोंडावर डॉक्युमेंट फेकून मारतील. भाषा पण फार वेगळीच आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. नुसतं सीसीटीव्ही जर मिळाल्या तरी आम्हाला बास होईल. सीसीटीव्ही मिळाले तरी आम्हाला बास होईल. मी एक मेरिट लिस्ट तुमच्या समोर घेऊन येतोय, लक्षात घ्या. ऍक्च्युअली तुमच्याकडे आहे ती ऑलरेडी. म्हणजे आम्ही जी तुणतुणे वाजवतोय ना, तुणतुणे, ते लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. तुणतुणे का वाजवतोय आम्ही? इथून बघा, ओपन आहे, मेल कॅन्डिडेट आहे, 99.97 पर्सेंटाइल, 99.9, 99.99, 99.55. हा जो स्टुडंट आहे, गेल्या वर्षीचा हेच आहे म्हणूया आपण, आणि त्याची रँक ऑलमोस्ट 67 आहे. आता खरी गंमत इथं आहे, की 12वीत सुद्धा मॅथ्समध्ये फेल आहे. एचएससी मॅथ्स लिहिलंय इथं. ओके. एचएससी मॅथ्समध्ये तो 12वीत फेल आहे. एसएससी मॅथ्समध्ये तो 10वीत सुद्धा फेल आहे. सायन्समध्ये सुद्धा फेल आहे. सायन्समध्ये फेल असलेल्या मुलाला केमिस्ट्रीमध्ये 99.99 पर्सेंटाइल कसे? थांबा, इथं इथं हां. 99.55 पर्सेंटाइल कसे? इथं फिजिक्समध्ये 99.99 पर्सेंटाइल कसे? मी तुम्हाला सांगतो, हे फेल स्टुडंट आहेत. हा आमचा पुरावा आहे. हा स्टुडंटच आमचा पुरावा आहे. बरं एक नाहीये. 60 पर्सेंटाइल, 37 पर्सेंटाइल, तो तोच आहे 37 वाला, लक्षात घ्या. 10वीला 37%, 12वीला 47%, 10वीला 37% मार्क असणाऱ्या मुलाच्या बापाला एवढी तर अक्कल पाहिजे, की 37% ला प्लेसमेंट होत नाही. कुठेही प्लेसमेंट होत नाही. आणि सीओईपीत जर तुम्ही जात असाल असले मार्क घेऊन, तर काय टिकणार आहे पुढं? पण ही प्रामाणिक मुलं बघा ना, 10वीला 98-94%, हे याच्या खाली आहेत. 37% खाली 98% मुलगा कसा येऊ शकतो? 47% खाली 93% मुलगा. मग 93% मुलाला मी जस्टिफाय करतो म्हणतो. ते कोरिलेशन, आता लय शब्द का झालेत, पर्सेंटाइल, पर्सेंटेज, कोरिलेशन. तुम्ही सगळं बघितलं असेल, लक्षात घ्या. ते कमिशनर त्यांचे इंटरव्ह्यू बघितले असतील. पण ही एकच केस नाहीये, अशा भरपूर केसेस आहेत. वरच्या लेव्हलला म्हणजे टॉपर्स लिस्टमध्ये अगदी हे जे टॉपर्स बघतोय, ते एस-एस-सीचे मार्क जे आहेत ना, 60-60% वाली घुसले, 60%, 65%, आणि जे 10वीचे मार्क 50, 56, आणि इकडे स्कोर 50 आणि 56 मार्क, 40 मार्क आहे त्या मुलाला मॅथ्समध्ये 10वीला, आणि तुला इकडं 100% फिजिक्समध्ये. अरे इथंच तर घोळ आहे, सगळाच घोळ आहे. इथं एस-एस-सी पण आता दाखवून तुम्हाला पण कंटाळा आलाय. कंटाळा नाही. तर मी तुम्हाला सांगतोय काय बघा, मी रिक्वेस्ट करतोय, जी मी सगळ्या मुलांना सुद्धा रिक्वेस्ट केली होती तीच, की तुम्ही YouTubeवर जाऊन स्वयं फिजिक्स चॅनलवरती म्हणूया आपण, स्वयं फिजिक्स, ओके. मी तुम्हाला सांगतो, स्वयं फिजिक्स हे आपल्या चॅनलवर जाऊन सरांचं चॅनल पहिला सबस्क्राईब कराच तुम्ही बाळांनो. पण महत्त्वाचा मुद्दा काय, त्यांनी जो व्हिडिओ पाठवलाय ना हा मुख्यमंत्र्यांपर्यंत डायरेक्ट अपील केलंय त्यांनी. डायरेक्ट अपील केलंय, लक्षात घ्या. हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं
लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लक्षात घ्या आणि क्लिअरली बरं का मी तुम्हाला सांगतो इथं नाही दिसत, पण ते हाइप पॉइंट असतात ते पण करा. YouTubeचं फीचर आहे जास्तीत लोकांपर्यंत हा पोहोचवायचा आहे. लक्षात घ्या. माणूस धडपड करतोय, आपल्यासाठी करतोय. माझा मुलगा आज 12वीत आहे. आमचं सी स्वप्न आहे आणि मला ते थोडंसं रिअलिस्टिक वाटेना झालंय आता. कारण काय झालंय, की सारख्या ठिकाणी फ्रॉड मुलं जाऊन बसलेली आहेत. थोडी नाहीये, 60-70 मुलं. ओके, जर सी-यू-ई-पीत अशी असतील, व्ही-जे-टी-आयमध्ये अशी मुलं असतील, तर त्यांनी चांगल्या मुलांच्या हक्काच्या जागा हिरावून घेतलेत. मग जी चांगली मुलं होती, त्यांना सी-यू-ई-पी जे आहे, त्याचं ड्रीम कॉलेज होतं, ते आता कोरकडे आलेत सिव्हिल मेक इलेक्ट्रिकल. तर वालचंदमध्ये सुद्धा मेकॅनिकलचं मेरिट हे 99 प्लस कडे गेलेलं आहे. आणि हे सगळं केवळ या फ्रॉडमुळे झालेलं आहे. तेव्हा आता मी काय म्हणतो, यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत? पालकांना काय काही आयडिया असेल तर सांगा. म्हणजे त्यांचं Twitter काय अकाउंट असेल, तिथं सगळ्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करता तर शेअर करा. त्यांची टीम नक्कीच हा व्हिडिओ बघेन. आणि आता सध्या मुद्दा चाललेलाच आहे. म्हणजे विरोधी नेते जे आहेत, आता इथे शिंगारे सर आहेत, रोहित पवार यांची ही आहे लक्षात घ्या, न्यूज कॉन्फरन्स आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी आता पसरत चाललेल्या आहेत. नक्कीच मुख्यमंत्री साहेबांच्यापर्यंत पोहोचतील ही आशा आहे आम्हाला. ओके. पुन्हा-पुन्हा मी हा व्हिडिओ बनवत राहणार आहे. तुम्हाला मी जाणीव करून देणार आहे, की जी चूक मी गेल्या वर्षी केली ती तुम्ही करू नका. मी गेल्या वर्षी दुर्लक्ष केलं. मग त्याच्यामुळं काय दुष्परिणाम झालेत मी यावर्षी बघितलेत आणि यावर्षी पण सगळेजण आपण शांत राहिलो. सगळं झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्यात जाऊ दे आता शांत राहिलो. पुढचं भविष्य आपल्याला कसं असेल आपण इमॅजिन करू शकणार नाही एवढं वाईट असेल लक्षात घ्या. मग आता तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.